नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डाळिंब उत्पादक भिकाजी दासाळ. मित्रांनो, डाळिंब धरत असताना पिकाला हे पूर्णपणे कुजलेलं असलं पाहिजे आणि बिगर कुजलेलं जर शेणखत घातलं तर पीक भारी येत नाही. आणि मी नेहमी हा विचार करतो का पीक भारी आणण्यासाठी मी जैविक आणि ऑर्गॅनिकचा वापर करतो. तर मित्रांनो, ह्यावेळेस मी काय केलंय की जे शेणखत आहे तर त्या शेणखतावर जे पुण्यातली नेटसप नावाची कंपनी आहे तिचं शेतीविषयक बायोफिट ब्रँड यामधील कल्चरचा वापर केलाय आणि अवघे 45 ते 50 दिवसांमध्ये खत अगदी उत्कृष्ट प्रकारे कुजलेलं आहे हे मी आपल्याला दाखवत आहे. तर बघा मित्रांनो, ह्या अशा प्रकारे या ठिकाणी आपण 4 टेलर शेणखत कुजवण्यासाठी टाकलं होतं आणि हे टाकल्यानंतर याच्यामध्ये साधारण 5 लिटर चा वापर आपण ह्या ठिकाणी केलेला आहोत. हे जे आहे तर मित्रांनो कल्चरचा वापर केला होता आणि आज बघतोय का हे जे खत आहे शेणखत आहे तर हे पूर्णपणे या ठिकाणी बघा पूर्णपणे मोकळं झालेलं आहे. आणि या ठिकाणी गांडुळांचा सुद्धा या ठिकाणी बारीक सारीक गांडूळ हे बघा याच्यामध्ये गांडूळ दिसतोय. तर अशा प्रकारे याच्यामध्ये गांडूळ सुद्धा तयार झालेले आहे. म्हणजे बघा जे नेटसप कंपनी आहे तर तिने शेतीविषयक जैविक आणि ऑर्गॅनिक ब्रँड मध्ये जो प्रत्येक प्रकारचे जे प्रोडक्ट काढले तर खूप जबरदस्त असे काढलेले आहेत. तर बघा या ठिकाणी आपण हे जे बघतोय तर अगदी चहा पावडर सारखं कमी दिवसांमध्ये खत तयार झालेला आहे. तर हा जो बघतोय आपण तर हा असा जबरदस्त ब्रँड नेटसपचं कल्चरच्या वापराने अगदी कमी दिवसांमध्ये या ठिकाणी असं जबरदस्त असा रिझल्ट जबरदस्त असं खत या ठिकाणी तयार झालेलं आहे. बघा मित्रांनो, कुठेही जरी आपण हात घातला तर मस्तपैकी कुजलेलं शेणखत अगदी 45 ते 50 दिवसांमध्ये या ठिकाणी तयार झालेलं आहे. धन्यवाद.